नमस्कार, शारदास किचनमध्ये स्वागत आहे। चला आज आपण मटकीची उसळ बनवणार आहोत। म्हणजे मटकीची सुकी भाजी। ही भाजी तुम्ही डब्याला मुलांच्या किंवा टिफिनला ऑफिसला पण देऊ शकतात। खूप सोपी आणि मस्त रेसिपी आहे। चला पटकन सुरुवात करूया। हे बघा, इथे एक कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं। तेल थोडं गरम झालं का अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली फुलू द्यायची। अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे पण चांगले फुलले का त्यानंतर थोडा अद्रक लसूण ठेचून घेतला होता। 1 लसणाची कांडी आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा खलबत्त्यात ठेचून घ्यायचा आणि ते टाकून द्यायचा। पेस्ट टाकली तरी चालेल। तर हे बघा, मस्त तळला गेलेला आहे। एक मीडियम साइजचा एक कांदा कट करून घेतला होता, तो बारीक कट केलेला आहे। तो पण चांगला परतून घ्यायचा। रेसिपी खूपच सोपी आहे। आता लगेच टमाटे टाकून द्यायचे आपल्याला, म्हणजे दोन्ही एकत्र व्यवस्थित परतलं जातं। कांदा जास्त लालसर परतायचा नाही आपल्याला। टमाटे आणि कांदा एकत्र परतून घ्यायचा। मसाले टाकायचे। किचन किंग मसाला 1 चमचा, थोडीशी हळद आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे। बाकी दुसरे कोणते मसाले नाही टाकले। 2 मिनिटं परतून घ्यायचं आणि त्यानंतर 1 वाटी मटकी घेतलेली आहे। मी रात्री भिजत घातली होती, सकाळी मोड आणायला ठेवून दिली। मटकीला मोड कसे आणायचे हे मी कडधान्याला, कुठल्याही कडधान्याला मोड कसे आणायचे, कसे भिजू घालायचे ते मी सांगितलेलं आहे। ते व्हिडिओचं तुम्ही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तुम्ही बघा। आता थोडंसं आपल्याला सुकी भाजी बनवायची, त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं आहे। तुम्ही बघितलं असेल थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी। आणि 5 मिनिटं कमी गॅसवर वाफ काढून घ्यायची। मटकी जास्त शिजू द्यायची नाही। बघा, आपली छान अशी मटकी वाफ निघलेली आहे। मटकी आपली इथं बनवून तयार झालेली आहे। बघा किती छान झालेली आहे भाजी। आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नवीन नवीन रेसिपी।